हे बघू शकता तुम्ही रिझल्ट कसा आलेला आहे, कारण तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये औषधं सांगितले होते मित्रांनो, त्याचा हा रिझल्ट आहे. जय शिवराय मित्रांनो, आज सकाळी सकाळी आलो आहे कापूसाच्या प्लॉटमध्ये मित्रांनो. याचा पाठीमागचा व्हिडिओ तुम्ही बघितल्याबद्दल धन्यवाद मित्रांनो, कारण तुम्ही सपोर्ट केला. असंच सपोर्ट करत राहा मित्रांनो. पण काही लोक जे चॅनलला सबस्क्राईब करत नाही मित्रांनो. मी तुम्हाला 2 ते 3 प्रकारचे औषधं सांगले होते, त्याचा रिझल्ट तुमच्या समोर आहे मित्रांनो. आणि आता जे आपल्याला फवारण्या घ्यायच्या आहे, कारण आता हे झडगं लागलेलं आहे, ढगाळ वातावरण असल्यामुळे आपल्याला कुठलं औषध घ्यायचं आहे त्याचं मी आज तुम्हाला नियोजन सांगणार आहे मित्रांनो. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो. सोबतच्या बेल आयकॉनच्या घंटीलासुद्धा प्रेस करा आणि कमेंट करायला मात्र विसरू नका मित्रांनो. आज मी तुम्हाला 4 ते 5 प्रकारचे औषधं सांगणार आहे, त्यापैकी तुम्हाला कुठलंही एक औषध घ्यायचं आहे मित्रांनो. कापूस पिकावरती 4 प्रकारची किडी आहे मित्रांनो. ती म्हणजे पांढरी माशी, मावा, हिरवे तुडतुडे आणि थ्रिप्स. या 4 रोगांना आपल्याला मॅनेज करायचं आहे, कव्हरमध्ये ठेवायचं आहे मित्रांनो. तर आपल्याला सुरुवातीच्या काळामध्ये जास्त महागडे औषधं न घेता जे नवीन बाजारामध्ये जे नवीन कंपन्यांचे औषधं आलेले ते शेतकऱ्यांना माहिती राहत नाही मित्रांनो, कारण जे जुने औषधं आहे ते जास्त काम करत नाही. आता जो मला मी 2 ते 3 प्रकारचे औषधं सांगणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो. नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, पहिलं नंबर 1चं जे औषध आहे ते आहे आपाचे. हे आपल्याला 15 लिटरच्या पंपासाठी 16 ग्रॅम घ्यायचं आहे मित्रांनो. नवीन औषध आहे, याचा पण चांगला रिझल्ट बघायला मिळतो मित्रांनो. त्यानंतर 2 नंबरचं जे औषध आहे ते म्हणजे सॅपर. हे औषधसुद्धा नवीन आहे मित्रांनो, याचा पण रिझल्ट मी बघितलेला आहे. सॅपर हे आपल्याला प्रति पंपासाठी 25 ग्रॅम वापरायचं आहे मित्रांनो. त्यानंतर बायर कंपनीचं ॲडमायरसुद्धा थ्रिप्ससाठी चांगलं काम करतं मित्रांनो. आणि पांढरी माशी जर असेल तर आपल्याला फ्राईडचा वापर करायचा आहे मित्रांनो.